तर सुरुवातीला तुम्ही टेम्पलेट वरती क्लिक केलं, एडिट करता येईल हे टेम्पलेट. फॉर एक्झाम्पल याच्यावरती क्लिक केलं तर याचा कलर तुम्ही चेंज करू शकता. या लोगो मध्ये वेगवेगळे कलर्स आहेत, ते पण तुम्ही चेंज करू शकता. आता याचं इन डिटेल तर आपण शिकणारच आहोत, पण हे अजून काही महत्वाचे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगतो. तर त्यापैकी पहिली जी आता आपण बघितली ती डिझाईन, म्हणजे फोटो एडिटिंग असेल, ग्राफिक डिझाईन असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग असेल, तर त्यात या डिझाईन वरती क्लिक केल्यानंतर काही रेडीमेड डिझाईन येतात आणि काही डिझाईन्स तुम्ही स्क्रॅच पासून क्रिएट करू शकता. इथून तुम्ही पेज ऍड करू शकता. त्यानंतर आहे दुसरा ऑप्शन एलिमेंट. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे एलिमेंट्स इथं वापरायला मिळतील, म्हणजे स्क्वेअर असेल, आयकॉन्स असतील, ग्राफिक्स असतील किंवा व्हिडिओज असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स तुम्ही इथं वापरू शकता. म्हणजे आता इथं जर बघितलं तुम्ही तर इथं शेप्स आहे, ग्राफिक्स आहे, AI ने तुम्ही इमेज पण जनरेट करू शकता, काही स्टिकर्स आहेत, फोटोज वापरू शकता, व्हिडिओज वापरू शकता, ऑडिओ वापरू शकता, चार्ट वापरू शकता, टेबल वापरू शकता, फ्रेम वापरू शकता, ग्रिड्स वापरू शकता, त्यानंतर मॉकअप वापरू शकता. आता हे मॉकअप वगैरे काय आहे हे पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये इन डिटेल शिकणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे एलिमेंट्स या टूल्स वरती क्लिक करून वापरू शकता. तर फॉर एक्झाम्पल जर मला एखादा एलिमेंट पाहिजे तर मी त्यावरती फक्त क्लिक करते, त्याला पकडून तुम्ही इथं हलवू शकता इकडे तिकडे, त्याला रिसाइज करू शकता. त्यानंतर जर तुम्ही आता बघितलं असेल की इथं वरती सब टूल बार आलाय, तर हा सब टूल बार म्हणजे काय की डिझाईन करताना किंवा जो टूल तुम्ही घ्याल त्याचे सब टूल्स इथे येत आहेत, ते पण आपण ऍक्च्युअल डिझाईन करताना इन डेप्थ शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा टूल आहे टेक्स्ट टूल. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही हे रेडीमेड टेक्स्टही वापरू शकता आणि पाहिजे तो टेक्स्टही तुम्ही इथे घेऊ शकता. इथे जर तुम्ही बघितलं तर इथं टेक्स्ट स्टाईल आहे, मी एक स्टाईल त्यातली पिक करतोय आणि इथे तुम्ही बघू शकता. आता मी इथं मला पाहिजे ते टाईप करतोय, माय फर्स्ट टेम्पलेट. तर मी आता साईडला क्लिक करतोय. आता याच्यावरती क्लिक करून मी त्याला मूव्ह करू शकतो. तुम्ही बघितलंय त्याच्यावरती क्लिक जर केलं तर मी इथून त्याचे फॉन्ट चेंज करू शकतो. जर तुम्हाला मराठी टायपिंग करायचं जर असेल तर तुम्ही इथे गुगल मराठी इनपुट हा टूल वापरून मराठी टायपिंग करू शकता. आता मला इथं टाईप करायचंय पसायदा, तर हे मी टाईप केलं इंग्लिश मध्ये, ते आलं मराठीमध्ये, ते मी कॉपी करून घेतलं आणि इथे मी पेस्ट करू. तर तुम्ही बघितलं अशा पद्धतीने तुम्ही अगदी मराठी टायपिंगही यात करू शकता. आता याचा कलर मला चेंज करायचा आहे, तर मी काय केलं, डबल क्लिक करून याला ऑल सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तर त्याचा कलर मी इथं डॉक्युमेंटचे जे कलर्स आहे म्हणजे थीम नुसार घेऊ शकतो. अदरवाईज मी इथं क्लिक करून आणखी कलर घेऊ शकतो. तर मी आता व्हाईट कलर घेतो. तर तुम्ही बघितलं त्याचा कलर चेंज झाला. आता मी याला परत Ctrl+A करून ऑल सिलेक्ट करतोय. इथे फॉन्ट वरती क्लिक करून मी त्याची फॉन्ट चेंज करू शकतो. आता जर मराठीतले वेगवेगळे फॉन्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं देवनागरी टाईप करायचे. देवनागरी वरती टाईप केल्यानंतर काही फ्री काही प्रीमियम फॉन्ट तुम्हाला इथं बघायला मिळते. जे फ्रीचे फॉन्ट आहे त्याने चेंजेस होत आहेत, ते अजून क्रिएटिव्ह दिसत आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही त्याला इथं आणखी अंडरलाईन करायचं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रेझेंट करू शकता. तुम्ही त्याला बुलेट देऊ शकता. इथे टेक्स्ट मध्ये तुम्ही लेटर स्पेसिंग वगैरे वाढवू शकता. त्यानंतर त्याला इथं इफेक्ट देऊ शकता, म्हणजे त्याला शॅडो वगैरे जर तुम्हाला द्यायची असेल तर ती शॅडो वगैरे तुम्ही इथून देऊ शकता. ती शॅडो तुम्ही इथून कस्टमाइज करू शकता. याची ट्रान्सपरन्सी तुम्ही करू शकता, किती प्रमाणात त्याची ट्रान्सपरन्सी पाहिजे ते तुम्ही इथून करू शकता. इथे कलर वगैरे तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वाटलं की हे कुठला शेप त्याला द्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही त्याला शेपही देऊ शकता. त्यानंतर आहे ॲनिमेट. तर तुम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्ट ॲनिमेशन तुम्ही त्याला देऊ शकता. ज्या
ॲनिमेशन वरती तुम्ही नेताय त्या प्रकारचं ॲनिमेशन त्याला येतं. अशा पद्धतीने तुम्ही त्याला ॲनिमेटही करू शकता. त्यानंतर त्याची पोझिशन तुम्ही इकडनं चेंज करू शकता. इथे आणखी एक महत्वाचा टूल आहे लेयर्स. जर तुम्ही लेयर वरती क्लिक केलं तर ह्या तुमच्या डिझाईन मधल्या सगळ्या लेयर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील, ज्या तुम्ही मागं पुढे किंवा वर खाली करू शकता. त्यानंतर आहे इथे ट्रान्सपरन्सी. तुम्हाला सिलेक्टेड लेयरची ट्रान्सपरन्सी किती ठेवायची ते तुम्ही इथून ठरवू शकता. त्यानंतर इथून तुम्ही स्टाईल कॉपी करू शकता. एखादा लेयर किंवा एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला लॉक करायचा असेल तर तो इथे लॉक वरती क्लिक करून करू शकता. त्यानंतर आहे ब्रँड ऑप्शन. हा आपल्या फारशा उपयोगाचा ऑप्शन नाहीये. त्यानंतरचा महत्वाचा आणखी एक ऑप्शन आहे अपलोड. इथं जर समजा काही इमेजेस तुम्हाला अपलोड करायच्या असतील तर त्या तुम्ही इथे अपलोड करू शकता अशा पद्धतीने, आणि त्या तुमच्या डिझाईन मध्ये वापरू शकता. व्हिडिओज अपलोड करू शकता, ऑडिओजही अपलोड करू शकता. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे ड्रॉ. याचा वापर करून तुम्ही इथे वेगवेगळे ड्रॉइंग्स काढू शकता. त्यानंतरचा आहे प्रोजेक्ट्स. तुम्ही जे काही कामं केलेली आहेत त्याचे सगळे प्रोजेक्ट्स इथं सेव्ह होतात. त्यानंतरचा अजून एक महत्वाचा ऑप्शन आहे ऍप, जो आपण एका स्पेशल लेक्चर मध्ये घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एक बेसिक माहिती मी सांगितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युअल प्रोजेक्ट वरती किंवा टेम्पलेट वरती किंवा अगदी बेसिक पासून काही ग्राफिक डिझाईन करायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.